त्याला म्हणजे एक इनर एक फीलिंग असतं, की मला ह्या विषयाबद्दल काहीतरी एक ओढ आहे मला. मला ह्याची आवड आहे. आणि आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला लक्षात येतं, की मला म्हणजे तशी आवड माझ्या लहानपणापासून होती, की मला निसर्गाबद्दल मला आवड होती, मला खूप प्रेम होतं आणि हे कधी-कधी आपल्याला समजत नाही. मी आय-आय-टीमध्ये म्हणजे स्टँडर्ड जे पॅटर्न होता त्याच्याप्रमाणे मी आय-आय-टीला अपीअर झालो. फॉर्च्युनेटली मी सिलेक्ट झालो. मग ते करता-करता म्हणजे आम्हाला तिकडे जे काही अपॉर्च्युनिटीज होत्या आमच्याकडे आय-आय-टीमध्ये असताना एक तिकडे वाईल्ड लाईफ क्लब असायचा. तर मी हो, त्या रिअली? हां. आय-आय-टीमध्ये त्यावेळेला एक ॲक्टिव्ह वाईल्ड लाईफ क्लब होता आणि मला वाटतं अजूनसुद्धा असावा बहुतेक. ओके. तर त्याच्यामध्ये मला काही अपॉर्च्युनिटीज मिळाले आणि तेव्हा मला त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे खूप मला इंटरेस्ट निर्माण झाला. हं. आणि मग ते करता-करता मग मी जेव्हा ग्रॅज्युएशनला आलो, तेव्हा मला असं जाणवायला लागलं, की आपण इंजिनिअरिंग न करता आपण ह्या फील्डमध्ये आपण काम केलं पाहिजे. हं. मग नंतर मी अपॉर्च्युनिटीज वगैरे शोधत गेलो तसं आणि मग मला म्हणजे त्यावेळेला एवढी माहिती पण नव्हती लोकांना, की वेगवेगळे काय-काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यावेळेला एवढे अपॉर्च्युनिटीज जास्त नव्हते सुद्धा कदाचित जेवढे आज आहेत. पण मला असं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अशी एक सर्व्हिस आहे ही मला म्हणजे माहिती तेव्हा कळली मला